चल लक्ष्मी. वा भावना वा. इतक्या आतल्या गाठीची असशील याची कल्पना सुद्धा केली नव्हती ग मी. नाही म्हणजे 15 दिवसांसाठी आमचं म्हणणं मान्य करून तू सिद्धू समोर आव आणलास की कशी मी तुझ्या घरच्यांसाठी माघार घेतलीये. पण प्रत्यक्षात मात्र सिद्धूकडनं तू वधवून घेतलास की 15 दिवसांनी तो ह्या आनंदीला एक घरात आणेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव भावना, हे जे तू सिद्धूला आमच्या विरुद्ध फितवतेस ना, एका आईचा तळतळाट लागेल तुला. त्या घरच्यांपासून जर तू सिद्धूला तोडलंस तर आयुष्यात कधी सुखी राहणार नाहीस. निदान गृहप्रवेशाची विधी तरी आपण करूयात, म्हणजे आपल्यातले वाद तरी मिटतील. कारण विधी तर मला सगळ्या पूर्ण करायच्या आहेत. शेवटी सिद्धूचं लग्न आहे. ज्याची भीती होती तेच सगळं घडतंय. अजून तर मला गृहप्रवेश करायचा आहे. माहिती नाही या घरात पाऊल ठेवल्यानंतर माझं काय होणार आहे. महेश, मॅडम चला. सिद्धिराज, राहू द्या. नाही झाला गृहप्रवेश तरी काही हरकत नाही. अहो असं काय म्हणताय तुम्ही? हे बघा, गृहप्रवेशाचा विधी तर होणारच आहे. आणि बाकी कोणी तयार नसेल ना, तर मी स्वतः तुमच्या गृहप्रवेशाचा विधी करेन. कारण तुम्ही सगळेच या लग्नाला नाईलाजाने तयार झालेले असलात तरी हे लग्न माझ्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर स्वप्न होतं. आणि आज ते सगळं सत्यात उतरलं. त्यामुळे मला त्याचा प्रत्येक विधी, त्याचा प्रत्येक क्षण अनुभवायचा आहे. म्हणून तुमचा गृहप्रवेश सागर संगीतच होणार.